तर नमस्कार मित्रांनो. अ, आज मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी एक ब्लॉग बनवला होता, की शेळी पालन किती फायद्याचे असते आणि शेळी पालनाचे फायदे काय? आणि ते कसे आम्ही आम्ही कशा पद्धतीने आमचं शेळी पालन चालवतोय. तर आज मी तुम्हाला थोडीशी माहिती देते, की शेळी पालनामध्ये पण आपण शेळ्यांना औषधाचे डोस देत असतो. जेणेकरून करडांची तब्येत वगैरे जंताचे औषध देत असतो. जंताच्या औषधाचा मी कालच एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही चॅनलला नक्की पहा, की आम्ही कुठल्याही प्रॉडक्टची जाहिरात वगैरे करत नाही. आमच्या स्वतःच्या अनुभवावरून आम्ही सांगतो, की कशा पद्धतीने आम्ही यांना औषध वगैरे देतो. हे आमचे 3च महिन्याचे करडं आहेत. पण औषधं वगैरे दिल्यावर त्यांची तब्येत वगैरे व्यवस्थित राहते आणि आरोग्य व्यवस्थित राहते. मी व्हिडिओच्या शेवटी सांगेल, की आम्ही कुठल्या औषध कोणत्या कंपनीचे औषध वापरतोय म्हणून. तर आपण ते पहिलं कोणतं औषध दिलं होतं त्याचा लई रिझल्ट नव्हता आला? ब्रोटॉन. ब्रोटन. आम्ही मागच्या वेळेस ना ब्रोटॉनचं औषध पाजलं होतं, पण त्याचा काही जास्त रिझल्ट आला नाही. काहींना असं वाटतं, की खोटी माहिती देतात, त्यामुळे आम्ही लाईव्ह दाखवतो. आज आम्ही त्यांना डोस देतोय औषधांचा. एक जंताचं औषध आदल्या दिवशी 1 दिवसापूर्वी पाजायचं. त्यानंतर ह्या औषधाचा डोस द्यायचा आणि एक बॉटल असते 850 पर्यंत याची किंमत आहे. मिक्स करून आहे. मी तुम्हाला सांगेल ती कसं आम्ही त्याचं माप केलंय. किती ml कोणत्या करडांना किती ml पाजायचं, शेळ्यांना किती ml पाजायचं. तर तुम्हाला मी पूर्ण माहिती देईन. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या शेळ्यांसाठी हेल्प होईल. काहींचे करडे असे असतात, की त्यांच्या तब्येतीच वाढत नाही, बारके राहतात. तर त्यासाठी ही औषधं खूप उपयुक्त आहेत. तुम्ही नक्की पाजा, तुम्हाला नक्की रिझल्ट जाणवेल. वेट वगैरे वाढतं. वेट पण वाढतं है ना? हा, म्हणजे वेट साठीच ना मग. ही कसं वेट बरं ही शेळ्यांना करडांना किती ml ने देतो आपण? ते जे 2 डब्बे दिसतात ना, हं, हं. मोठ्या डब्यातलं एक मधासारखं औषध आहे. हं, ते 25 घ्यायचं, त्या बारक्या बाटलीचं 10 ml घ्यायचं, मिक्स करायचं. हं. मिक्स करून 10-10 ml पाजायचं. करडांना प्रत्येकी 10-10 दिलं तर एक 3 महिन्याच्या करडाला ते 10 मिली दिले तरी चालते. आणि 3 पेक्षा लहान आणि करडं असतील तर? ते जर मिक्स जर व्यवस्थित, आता काहींना पाजता येत नाही ना, कारण मधासारखं असल्यामुळे इंजेक्शन मध्ये भरत नाही. हं, हं, हं. तर त्याच्यामध्ये समजा आपल्याला 10 शेळ्या आहेत ना, हं. त्यात त्या औषधाचं प्रमाण टाकून घ्यायचं आणि 10-10 मिली पाणी एक्स्ट्रा टाकायचं, मिक्स करायचं आणि 20-20 मिली द्यायचं असं. म्हणजे पाणी टाकल्यामुळे 10 ml हा औषध हा, द्यायचं असतं, 10 तर ml पाणी टाकायचं. प्रत्येक शेळी मागे 10 ml पाणी धरून चालायचं है ना? म्हणजे 20 मिलीचं पाजायचं. ओके. तसं प्यायला पण अशी लय जास्त एवढं नाही करत, कारण ती गोडची ना. औषधाला गोडी असल्यामुळे मित्रांनो जास्त शेळ्या पण त्रास देत नाहीत, व्यवस्थित पितात. फक्त त्याच्यामुळे तुम्ही 5 टन ठसका बिस्का नाही लागून द्यायचा हां, व्यवस्थित. एक नक्की काळजी घ्या, की शेळ्यांना औषध पाजताना कधीच ठसका लागून नका देऊ. कारण नंतरून त्याचा त्रास होऊ शकतो. काही वेळेस असं झालेलं आहे, की आमच्या शेजारची शेळी दगावलेली आहे ठसका लागल्यामुळे. त्याच्यामुळे तुम्ही औषध पाजताना फक्त एकच काळजी घ्या, थोडं दमाने पाजा, थोडा वेळ जाऊ द्या, थोडा वेळ द्या, पण औषध एकदम सावकाश पाजा. आणि जंताचं औषध आपण किती दिवसांना देतो बरं? ज्यांचं औषध तसं महिने 6 महिन्याला दिलं तरी पण चालतं. त्याचं कसं प्रमाण असतं, कोणत्या कंपनीचं? ते मी रात्री एक आपण व्हिडिओ टाकलेला आहे, शॉर्ट व्हिडिओ, हं, हं. त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे त्याच्याबद्दल. तरी नाव काय त्याचं? अल्मोरा असं. अल्मोरा. मी तुम्हाला दाखवेल ती बॉटल पण, आम्ही जी जंताचं औषध पाजतोय. कारण जंताचं औषध पण खूप शेळ्यांच्या तब्येतीसाठी खूप गरजेचं आहे. अ, शेळ्याही होत नाहीत. म्हणजे पातळ शेळी जास्त झालं शी टाकत नाही. जास्त. त्याच्यामुळे जंताचं औषध कंपल्सरी काळजीपूर्वक जंताचं औषध तुम्ही तुमच्या शेळ्यांना, करडांना द्या. जेणेकरून ते जास्त काही करडं असे बारीक राहतात आणि जास्त केसाळ दिसतात. तर जंताचं औषध हे पाजलं ना, की आपोआप त्यांचे केस पण हे होतात आणि करडांच्या अंगावर व्यवस्थित चमक जुलाब येते. पण लागते, काही नाही राहत नाही. जुलाब पण राहतात ना जंताचं औषध पाजलं. आणि जुलाबाचं कारणच ते, की ज्या करडांच्या पोटामध्ये जास्त आणि आता जंताचं प्रमाण वाढलं ना, पावसाच्या सीजन मध्ये तर जास्त होतं. जुलाबाचं प्रमाण वाढतं. त्याच्यामुळं जंताच्या औषधाची काळजी घ्यायची. कारण एकदा त्यांचं हे गेलं, आपण काय म्हणतो बाळसं गेलं, तर उपयोग होत नाही. त्यामुळे आधीच काळजी घ्या.
जेणेकरून तुमचे करड एक 3 ते 4 महिन्यात एक 8 ते 10 हजारापर्यंत करडं विकतात. आमच्या स्वतःच्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला सांगतो. सरसकट आपण देतोय तर करडं सगळं. शेळ्यांची तब्येत पण जर चांगली असेल तर त्यांनी दिलेले पिल्लं पण नक्कीच चांगले होतात. त्याच्यामुळे शेळ्यांची याने भूक काळजी वाढते, घ्यायची. या औषधाने भूक वाढते सगळी पहिली गोष्ट. भूक वाढल्यामुळे शेळ्यांची तब्येतही सुधारते आणि शेळ्यांची तब्येत चांगली असली की जे झालेले पिल्ले ते पण त्यांची पण तब्येत अशी दष्टपुष्टच होतात होतानाच. आणि शेळीला दूध पण चांगली देते, कारण शेळीचं दूध पाजल्यानंतर करडं जशी मोठे होतात तसे वरच्या दुधाने होत नाही, करडं लहान राहतात. आणि जन्मल्यानंतर किती महिन्यांनी जांताचं औषध पाजलं पाहिजे बरं करडांना? 3 महिने होईपर्यंत 3दा पाजलं तरी पण चालतं. म्हणजे महिन्याच्या झाल्याच्या पुढेच पाजायचं. आणि त्यांना थोडं कमी ml असेल ना. वेगळं औषध. तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना एक जंताचं महिन्याच्या औषध लय बाळाला महत्वाचं असतं शेळीपालनात. जंताचं औषध नक्की पाजा. जंताचा डोस तुम्ही म्हणजे स्किप करूच नका, जेणेकरून तुमच्या करडांची तब्येत आणि रिझल्टच चांगला भेटणार तुम्हाला. एकदा ट्राय करून बघा. तुम्ही आमच्यावर एकदा विश्वास ठेवा की जंताचं औषध पाजल्यानंतरचं करडू आणि न औषध पाजल्यानंतरचे करडं याच्यात किती फरक आहे ते. आणि नंतर तुम्ही आम्हाला नक्कीच म्हणता की आम्ही तुमचं ऐकलं तर तुमचा फायदा झाला. कारण आम्ही 1-2 वर्षापासून आम्ही शेळी पालन करतोय, त्यामुळे आम्हाला अनुभव आहे याच्यातला बऱ्यापैकी. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा अशी आमची कळकळ आहे. बाटल्या मी तुम्हाला औषधं दाखवते आम्ही कोणते कोणते आणलेत. आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतलेत आणि याच्या आधी आम्ही पण घेतले होते, पण त्यानंतर आम्हाला याच्यामध्ये जास्त रिझल्ट जाणवला. तर पाहू शकता हे आहे शार्कोफेरॉल वेट म्हणून हे औषध आहे. हे पहा, ही एक याची किंमत आहे ₹401. नाही MRP ना, डिस्काउंट मध्ये कमी बसतं. तर डिस्काउंट मध्ये ज्याच्या आता सेलर नुसार आहे की तो किती डिस्काउंट देतो. तर याची 24 महिन्याची मॅन्युफॅक्चर नंतर याची एक्सपायरी डेट 24 महिने आहे. आणि ह्याचं वेट आहे 1 किलोग्रॅमचं वेट आहे. हा एक डब्बा आहे आणि ही बॉटल आहे. ही 10 ml फ्लॅट राईज N म्हणून ही बॉटल आहे. ही पण हिची MRP 395 आहे. तर तुमच्या रिटेल जो सेलर आहे, जो मेडिकलवाला आहे, काही जण जास्त किंमत लावतात, काही MRPच लावतात, काही कमी पण लावतात. तर तुम्ही पहा, तब्येती आमच्या नुसत्या चमकतात शेळ्या. याचं कारण हेच की टाइम टू टाइम जंताचं औषध द्यायचं. आणि हे आपण एक प्रकारचं टॉनिक म्हणू शकतो. हे टॉनिक सारखंच आहे, भूक वाढते आणि तब्येत व्यवस्थित होते. तर हे औषध आम्ही देतो तुमच्या समोर, आम्ही दिलंय. आम्ही काय असं काही खोटं वगैरे सांगत नाही तुम्हाला.